अखेरचा निरोप आता देण्यात येतोय। सकाळपासून आपण शिस्तीचं पालन तर पोलिसांकडून बंदुकांच्या फैरी झाडत अजित पवार यांना मानवंदना देण्यात आली। काटेवाडीमध्ये देखील शासकीय मानवंदना अजित पवारांना देण्यात आली आणि त्यानंतर अंत्ययात्रा त्यांची सुरू झाली। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांचं पार्थिव पोहोचलं, त्यानंतर अंत्यविधी पार पडले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करत त्यांना मानवंदना दिली। दुसरी दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांच्या विमानातली को पायलट पिंकी माळी जिचा मृत्यू झालाय तिच्यावर देखील आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत, तर दुसरी दृश्य आहे अजित पवार यांच्या विमानातली को पायलट खरं तर ती पिंकी माळी असं तिचं नाव आणि तिच्यावर देखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, पिंकी माळी हिचा देखील या अपघातात तिचं देखील निधन झालं आणि आज तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत, काय अपडेट? आपण बघतोय की पिंकी शिवकुमार माळी यांच्या घरी त्यांच्या पार्थिवने आणण्यात आलेलं आहे। बारामतीला ज्या वेळेला हा विमान अपघात झाला त्यावेळेला पिंकी माळी या फ्लाईट अटेंडंट म्हणून क्रू मेंबर मध्ये सहभागी होत्या आणि त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय आणि एकूणच वरळी परिसरातील सर्व नागरिक हे एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे 28-29 वर्ष वयाची ही तरुणी होती। गेली अनेक वर्ष ती अजितदादांसोबत प्रवास करत होती। अगदी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा त्या अजितदादांसोबत या स्पेशल फ्लाईट मध्ये असायच्या आणि क्रू मेंबर म्हणून काम करत होत्या। खरं तर या कुटुंबियांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल। घरातील करती मुलगी ही आज त्यांच्या सोबत नाहीये। एकीकडे आपण बघतोय अजित पवार यांच्यावरचे अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत, दुसरीकडे आता वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। कुटुंबीय या परिस्थितीमध्ये प्रचंड दुःखात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय पिंकी माळी या क्रू मेंबर होत्या अजित पवार यांच्या विमानामध्ये, तिच्यावर देखील सध्या पिंकी माळी यांच्यावर देखील सध्या अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय, अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे, अनंतात ते विलीन झाले, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या विमानामधल्या क्रू मेंबर पिंकी माळी यांना देखील आता अखेरचा निरोप देण्यात येतोय। अंत्यसंस्कार त्यांच्यावर पार पडत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडे। सुस्मिता, अत्यंत शोकाकुल वातावरण खरं तर आहे। पिंकी माळी, जसं तुम्ही म्हटल्यात की पिंकी माळी गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांसोबत काम करत होत्या किंवा त्यांच्यासोबत प्रवास करत होत्या। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर अजितदादांच्या जाण्यानं राजकीय चित्र जरी बदललेलं असलं, राजकीय दृष्ट्या जरी अनेकांना दादांचं जाणं हे जाणवत असलं तरी सुद्धा याच फ्लाईटमध्ये इतर 5 जे कर्मचारी, त्यांचे स्वतःचे सिक्युरिटी, या सगळ्या कुटुंबियांवरती सुद्धा अतिशय मोठा प्रसंग हा घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांचं कुटुंब हे आता त्यांना ताकद मिळावी अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात। आपण बघतोय पिंकी माळी या फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करत होत्या। दुसरीकडे जर आपण बघितलं तर इतर जे या फ्लाईटमधील सदस्य होते त्यांच्यावरती सुद्धा आता अंत्यसंस्कार हे करण्यात आलेले आहेत। हळूहळू या अंत्यसंस्कार प्रक्रियेला सुरुवात होतीये। वरळीच्या मूळ निवासी असणाऱ्या पिंकी या आहेत आणि त्यांचं पार्थिव हे आता शिवाजी पार्क या स्मशानभूमीकडे नेण्यात येणार आहे। याच फ्लाईटमध्ये विदीप जाधव, त्याचबरोबर पायलट सुमित कपूर आणि संभवी पाठक या देखील कॅप्टन होत्या। यांचा देखील दुर्दैवी अंत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकूणच घराची करती मुलगी म्हणून पिंकी माळी ही गेली अनेक वर्ष
फ्लाईट अटेंडंटचं काम करत होती. आपल्या भावाला पायलट बनवण्याचं तिचं स्वप्न होतं. काल तिच्या कुटुंबियांशी बोलताना सुद्धा आम्हाला ह्या गोष्टी जाणवत होत्या की एकीकडे राजकारणामध्ये जशी अजितदादांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झालेली आहे, तशाच पद्धतीची पोकळी इतर 5 प्रवासी जे या फ्लाईटमधनं प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा हे प्रचंड मोठा धक्का आहे. साधारणपणे सकाळी 5:30-6 वाजताच्या दरम्यान त्यांची बॉडी त्यांना देण्यात आलेली आहे. पिंकी माळीची बॉडी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आली आणि त्यानंतर आता कुटुंबीय अंत्यसंस्काराकरता शिवाजी पार्क मैदानाच्या दिशेने जात आहे. त्यापूर्वी स्थानिक अनेक लोक इथे त्यांचे अभिवादन करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं. अगदी स्थानिक आमदार महेश सावंत आपल्याला दिसत आहेत, स्थानिक नगरसेवक निशिकांत शिंदे आपल्याला इथे दिसत आहेत, समाधान सरवणकर सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे एकूणच मुंबईकरांसाठी सुद्धा आपले लेक गमावल्याचं एक मोठं दुःख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सुस्मिता, खरं तर पिंकीचं एक स्वप्न होतं असं देखील काल तिचे वडील बोलताना म्हणाले की तिच्या लहान भावाला तिला वैमानिक बनवायचं होतं. त्यानंतर वडिलांना अचानक हे सगळं कळलं, माध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि त्यानंतर तिच्या घरी शोककळा पसरली आहे. तर ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय. एकीकडे अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे, तर त्यांच्याच विमानामध्ये ज्या क्रू मेंबर होत्या पिंकी माळी त्यांचं देखील या अपघातात निधन झालं आणि त्यांना देखील आता अखेरचा निरोप देण्यात येतोय. सध्या तिथे स्थानिक नेते उपस्थित आहेत. अतिशय शोकाकुळ वातावरण निर्माण झालेलं आहे. जसं संपूर्ण महाराष्ट्रावर आघात झालाय अजित पवार यांच्या जाण्यानं, तसंच पिंकी माळी यांच्या कुटुंबावर देखील आघात झालेला आहे. कारण अतिशय दुर्दैवी मृत्यू येणं हे अपेक्षितच नव्हतं. 2 दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. बारामतीमध्ये अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे. पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडत अजित पवार यांना मानवंदना देण्यात आली. दरम्यान अजित पवार परत या अजित दादा अमर रहेच्या घोषणा कार्यकर्ते देत आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे. तर दुसरी दृश्य आपण पाहतोय. अजित पवार हे ज्या विमानातून प्रवास करत होते त्याच विमानात पिंकी माळी या क्रू मेंबर म्हणून काम करत होत्या आणि त्यांचा देखील या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर देखील शोककळा पसरले. जसं संपूर्ण महाराष्ट्रावर अजित पवार यांच्या जाण्यानं आघात झालाय, तसाच आघात पिंकी माळी यांच्या कुटुंबावर देखील झालेला आहे. अशा पद्धतीचं मरण आपल्या मुलीला पत्करावं लागेल अशी कल्पनाच नव्हती, अशा भावना पिंकी माळी यांच्या वडिलांनी व्यक्त केल्या. संपूर्ण महाराष्ट्रावर खरं तर या दुर्घटनेनं शोककळा पसरली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, दादांना अखेरचा निरोप आता देण्यात आलेला आहे. प्राजक्ता, अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार ते करण्यात आले. शासकीय मानवंदनेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिल्यानंतर, सलामी दिल्यानंतर त्यांचे सुपुत्र जे पार्थ पवार आणि जय पवार या दोघांनीही अग्नी जो आहे तो या चितेला दिलाय. पार्थिव जे ठेवण्यात आलेलं होतं त्यापूर्वी पवार कुटुंबियांमधले सगळे पुरुष जे आहेत त्यांच्या भावकीतले ते सगळे या स्टेजवरती होते, पार्थिवाच्या बाजूला होते. पूजा झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी पार्थ पवार आणि जय पवार हे पुढे आल्यावरती प्रचंड घोषणा ज्या आहेत त्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये देण्यात आल्या, ज्याच्यामध्ये अजित पवार अमर रहेच्या घोषणा ज्या आहेत त्या देण्यात आल्या. अनेक मान्यवर जे आहेत, चाहते, कार्यकर्ते हे या विद्याप्रतिष्ठानच्या आवारात येऊन थांबलेले होते आणि आपल्याला श्रद्धांजली देता यावी यासाठी लगबग जी आहे ती सुरू होती. बराच वेळ जे लोक इथं खाली बसलेले होते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये मैदानावरती, त्यांनी हा अग्नी दिल्यानंतर जे बॅरिकेड लावलेले होते ते बॅरिकेड बाजूला करून पुढे जायचा प्रयत्न 2 ते 3 वेळा केला, मात्र पोलिसांनी त्यांना थोपवून धरले. कार्यकर्ते हे प्रचंड भावूक झालेत, काही जण रडतायत. अजित पवारांचे बारामतीतले जे कार्यकर्ते आहेत किंवा जी टीम आहे बारामतीमधली, या टीमने त्या टीम मधले अनेक कार्यकर्ते जे आहेत, किरण गुजर असतील, संभाजी होळकर असतील,
सचिन सातव असतील, हे सगळेजण अक्षरशः धाय मोकलून रडताना दिसले. सगळेच जण जे अजित पवारांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते असतील, चाहते असतील किंवा काही संबंध नसलेले सुद्धा अनेक जण ज्यांचा अजित पवारांवरती जीव होता, त्यांचा पर्सोना असेल, त्यांचा ऑरा असेल, या सगळ्या गोष्टीचे जे चाहते महाराष्ट्रभरामध्ये होते, त्यातले अनेक जण हे इथे येऊन भावनाविवश झालेले दिसून आले. अनेक कार्यकर्ते पुण्यातून, राज्यभरातून आलेले होते. एक या घटनेमुळे अनेकांची आयुष्य जी आहेत ती दावणीला लागलेली आहेत. अनेक जण जे अजित पवारांच्या भरोशावरती आपल्या आयुष्याचं राजकारण करत होते किंवा आपलं करिअर म्हणून त्यांनी राजकारण निवडलेलं होतं, अशा असंख्य तरुणांना पुढं प्रश्न पडलाय, आता काय? एका व्यक्तीच्या जाण्यानं जी म्हण आहे जुनी, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे, लाख मेले तरी चालतील, तशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते इथं. अनेकांच्या डोळ्यात जे प्रश्नचिन्ह आहे अनामिक, त्याची उत्तरं कोण देणार असा मुद्दा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पार्थिव जे ते पार्थिवावरती पार्थिवाला अग्नी दिलेला आहे. कुटुंबीय जे आहेत ते आणखी काही काळ थांबतील. आता इथल्या जमलेल्या नागरिकांना बाहेर पडावं अशी विनंती जी आहे ती विनंती केली जाते माईकवर. सतत सगळ्या नागरिकांनी शांततेत बाहेर पडावं अशा पद्धतीने लोक जे आहेत प्राजक्ता बाहेर पडतात. खरंय वैभव, खरं तर अजित पवार यांच्या जाण्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पुढे काय, कसं होणार, अजित पवार यांच्यानंतर कोणता चेहरा समोर येणार, असे अनेक प्रश्न खरं तर नागरिकांना तर पडलेलेच आहेत, कार्यकर्त्यांना पडलेले आहेत. मात्र ही जी संख्या पाहतोय कार्यकर्त्यांची, हे अजित पवारांनी कमवलेलं प्रेम आहे. कारण अजित पवारांचा जो दांडगा जनसंपर्क होता तेच प्रेम खरं तर आज दिसलेलं आहे. कालपासून आपण पाहतोय वैभव, लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय लोटलेला आहे. कृपया हळूहळू बाहेर पडा. प्राजक्ता, अजित पवारांच्या एकूण सगळ्या व्यक्तिमत्वाचा एक सगळ्यात खास गुण जो होता तो मिश्किल होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते समोर असलेल्या कुणालाही पटकन मी तुझाच असल्याचा जो फील देता यायला हवा राजकारण्यांना, तो देण्यात त्यांचा फार हातखंडा होता. समोर आलेल्या कुठल्याही माणसाच्या खांद्यावरती हात टाकून पटकन त्याची समस्या ही किती महत्वाची आहे ते त्याला ते जाणवून द्यायचे. त्याचे सोल्युशन जे ते काढता येत असेल तर ते तितक्याच आत्मीयतेने, आक्रमकतेने काढायचा प्रयत्न ते करतायत, हे स्पष्ट समोरच्या व्यक्तीला जाणवायचं. त्याच्यामुळे जे जे लोक कामाच्या संदर्भानं अजित पवारांच्या संबंधात आले किंवा त्यांचा संपर्क आला अजित पवारांशी, ही सगळी लोक म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये अजित पवारांच्या राजकारणात पहिल्या टप्प्यावर सुद्धा जे कोणी कामाच्या निमित्तानं त्यांच्याशी संपर्कात आलेले असतील ते सगळे लोक त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अत्यंत भरभरून बोलताना दिसतात. असंख्य लोक आहेत ज्यांचा कदाचित अजित पवारांच्या अनेक गोष्टींना विरोध असेल किंवा त्यांनी टीका केलेली असेल, मात्र व्यक्ती म्हणून अजित पवारांवरती जे प्रेम होतं ते प्रेम हे सर्वपक्षीय पक्षाशिवाय अनेक कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षात असून सुद्धा अजित पवारांवरती अत्यंत निर्व्याज अशा स्वरूपाचं प्रेम करायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यात आता जे बहुजनांचं नेतृत्व आहे, या बहुजनांच्या नेतृत्वामध्ये फार थोडी लोक ही शिल्लक होती ज्यांचा राज्यभर आवाका होता किंवा राज्याच्या राजकारणामध्ये वेगळी भूमिका घ्यायचा आवाका होता. त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य स्थान हे अजित पवारांचं होतं. ते भाजप बरोबर जरी गेलेले असले तरी ज्या राजकीय भूमिका त्यांनी घेतलेल्या होत्या, तडजोडीच्या भूमिका ज्या घेतलेल्या होत्या, त्याच्याशिवाय लोक जे आहेत त्यांच्यावर टीका जरी करत असले तरी त्यांच्यावरचं प्रेम जे आहे किंवा काही करण्याची भूमिका जी आहे ती भूमिका अजित पवारांमध्येच आहे, खमकी भूमिका तेच घेऊ शकतात असा विश्वास अनेकांना होता. अचानक हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा बऱ्याच जणांना किंवा सगळ्यांनाच हा विश्वासच बसत नव्हता. अजित पवारांच्या राहण्या, वागण्या, बोलण्या सगळ्यात जो खमकेपणा होता, जी स्टाईल होती, जो ग्रेस होता किंवा जो आक्रमकपणा होता, त्यानंतर हा अपघात जरी झालेला असला तरी अजित पवार सुरक्षित असतील असं सगळ्यांना वाटत होतं. आता जवळपास 8 ते 8 24 तास आणि त्यानंतर 12 म्हणजे जवळपास 28 तास उलटून गेले. 28 तासानंतर आता अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अनंतात विलीन झाले. उद्यापासून बारामतीमध्ये
उपमुख्यमंत्री म्हणून, आमदार म्हणून, पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार नसणार आहे हा विचारच आहे. तो विचारच जास्त पोहोचणार आहे. अगदी वैभव, हा विचार केला जात नाहीये. बारामतीकरांचं एक भावनिक नातं दादांशी आहेत. आपण होतं. त्या सगळ्यांशी बोलणार आहोत. दादा, कुठून आलात तुम्ही? निराईवरून. अच्छा, आज लाडका नेता आपला हरपला, पंचतत्वात विलीन झाला, काय बोलणार? आमच्या काळातला धक्का लागणारी गोष्ट आहे सर. आमचा दादा हा सर्वांसाठी एक वडिलांचा आधार होता आणि सगळ्या समाजाला धरून चालणारा आमचा दादा आज आम्हाला पोरका करून गेला. आम्ही आयुष्यभर ही खंत विसरू शकत नाही आणि मी आमच्या निरेवासियाकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असे अर्पण करतो. दादा फार शिस्तप्रिय होते. दादांना शब्दामध्ये सांगता येणार नाही एवढं महाराष्ट्राचं दुःख झालेलं आहे. आजीदादा हे महाराष्ट्राचे आधारवड होते. त्यांचं दुःख आता कोणतीच नेता भरून काढू शकत नाही. कुठून आलात ताई? मराठी माध्यमिक शाळेकडून मी पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिलानगर. कधी आला होता तुम्ही? आता सकाळी आलो. आज दादा आपल्यामध्ये नाहीये. पंचतत्वात खूप वाईट वाटतंय. खूप कणकर व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचं. फार तीव्र भावना आहेत. कारण लय वाईट वाटलं. सगळं कुटुंब जेवलं नाही महाराष्ट्रातलं. सगळे उपाशी सगळे रडत घराघराने आपापल्या घरातलं माणूस गेलं का असं वाटतंय. दादा इतके महान त्यांचे तीव्र अशा भावना आपण सगळ्यांच्या बघतोय. या ताई, या, काळजी घ्या. आणखी काही महिला मंडळ आणि सगळेच लोक आलेत. खरं तर लहान असो, मोठे असो, थोर, स्त्री, पुरुष सगळे दादांवर जे प्रेम करायचे ते सगळे आज इथे आलेले आहेत. कुठून आलात मावशी? आम्ही इथलं ते बारामतीच. बारामतीमधलेच आहात. काय दादांचं आम्हाला हे मोठं दुःख झालंय. कालच्यापासून दादांची कळल्यापासून आम्हाला चैन लागला जीवाला आमच्या. काय करावं, कसं करावं. शनोशनी दादांची आम्हाला आठवण येते. कालच्यापासून आम्हाला चैन. आम्ही बीडवरून आलो. दादा आमचे पालकमंत्री होते. दादाने खूप असं आमचं आहे ना कल्याण केलं. पण आज खूप प्रकल्प बोलू शकत नाही. आम्ही शब्दामध्ये व्यक्तच करू शकत नाही. असे आज खूपच मोठं काम आमच्या बीड जिल्ह्यावर कोसळलेलं. आम्ही इथलेच आहोत, बारामतीतले. इथलेच आहोत आम्ही, बारामती. दादा सोडून गेले. आमच्या दादा राहिले नाही आज. आम्हाला दादा पोरका करून गेले. दादांबद्दल सांगण्याला आमचे शब्दच नाही. आम्हाला पोरका करून गेले, उघडं करून गेले दादा. आम्हाला काहीच नाही राहिलं. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हे अश्रू असेच दिसतात. कारण लाडके दादा हे फक्त एक नेता नव्हते, तर प्रत्येकासाठी काम करणारे, केव्हाही धावून जाणारे, विकासासाठी काम करणारे होते. म्हणूनच ह्या भावना प्रत्येकाच्या. ताई, तुम्ही कुठून आला होता? आम्ही बारामतीत बारामतीमध्ये. बारामतीत आलो. काल असं कळलं आम्हाला वाटलंच नाही की असं झालं असेल म्हणून. आम्ही सगळ्यांना म्हणायचो तुम्ही काय पण बोलताय, काय पण सांगताय म्हणून. आम्हाला विश्वासच बसत नव्हता. जेव्हा आम्ही टीव्ही लावून जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला विश्वास बसला. त्यात तरी पण असं वाटायचं की कुठंतरी असं उडून दादा कुठंतरी कातड्यात पडलेलं असावं. कुणीतरी त्यांना उचलून आणावं, त्यांना म्हणावं दादा आहेत म्हणून. आता सुद्धा वाटतंय मी हॉस्पिटलमध्ये होतो असं म्हणून दादांनी यावं आणि परत बारामतीत दादांनी यावं. आमचा बाप गेला. खरं तर कुठून आला? आम्ही शिरूर तालुका, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका अन्नापूर या गावातून आलेलो. निश्चितच काल सकाळी जी 8:45ला जी घटना घडली त्यानंतर एक ग्रुपला मेसेज आला आणि ते फेक बातमी असावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी अक्षरशः सोशल मीडियावरती ज्यांनी पोस्ट शेअर केली त्यांना अक्षरशः शिव्या घातल्या. परंतु ज्यावेळेस न्यूज चॅनल, TV आणि या सगळ्या गोष्टीत ही बातमी व्हायरल लागली त्यावेळेस खरं तर अक्षरशः डोळ्यात